नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशोक खरात. स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक, दैवी शक्ती असलेला माणूस म्हणून लोकांसमोर उभं राहणाऱ्या या व्यक्तीवर सध्या गंभीर आरोप झाले आहेत. महिलांची फसवणूक, मानसिक दबाव आणि विश्वासाचा गैरवापर अशा अनेक गोष्टी तपासात समोर आलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लोकांच्या अडचणी, भीती आणि श्रद्धेचा वापर करून त्यांच्यावर प्रभाव टाकला जात होता, असाही आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे. पोलीस तपासात अनेक पुरावे समोर येत आहेत आणि हे प्रकरण अधिक गंभीर होत चाललेलं आहे. हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये मित्रांनो. प्रश्न आहे, आपण अजूनही अंधविश्वासाला किती सहज बळी पडतो? आज आपण माणूस अंधश्रद्धेला का बळी पडतो याची कारणं जाणून घेणार आहोत. पहिलं कारण आहे भीती. काहीतरी वाईट होईल अशी भावना. भीती ही माणसाच्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम करते. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात अचानक संकट येतात, जसं की आजार, अपघात, आर्थिक तोटा, नोकरी जाणं किंवा घरातील सततचे प्रश्न, तेव्हा मन अस्थिर होतं मित्रांनो. अशा अवस्थेत जर कोणी सांगितलं ना, तुमच्यावर काहीतरी सावट आहे, हे लगेच जर नाही केलं तर मोठं नुकसान होईल, तर व्यक्ती घाबरते आणि विचार न करता ती समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते. मग समोरची व्यक्ती जी सांगेल ते ती करायला लागते. अज्ञान, वैज्ञानिक माहितीचा अभाव. अनेक वेळा लोकांना एखाद्या समस्येमागचं खऱ्या अर्थानं कारणच माहीत नसतं. उदाहरणार्थ, आजार असेल तर वैद्यकीय कारण असू शकतं. व्यवसायात तोटा झाला असेल तर आर्थिक कारण असू शकतं. मानसिक ताण असेल तर त्यामागे भावनिक कारण असू शकतं. पण वैज्ञानिक समज नसल्यामुळे काही लोक लगेच अलौकिक कारणांवर विश्वास ठेवायला लागतात. मग कोणी म्हणलं, ग्रह बिघडले आहेत, वाईट शक्ती आहे, कोणीतरी काहीतरी केलं आहे, तर ते लगेच पटायला लागतं. मित्रांनो, ज्ञान नसताना अंधश्रद्धा सहज जागा घेत असते. लवकर उपाय हवा असणे, मेहनतीपेक्षा शॉर्टकट शोधणे. माणसाला समस्या आली की त्यातून पटकन बाहेर पडायचं असतं. नोकरी हवी आहे, पैसा हवा आहे, लग्न जुळवा, आजार बरा व्हावा, पण यासाठी वेळ, प्रयत्न आणि संयम लागतो. अशा वेळी जर कोणी सांगितलं, एक पूजा करा, एक उपाय करा, तुमचं काम होऊन जाईल, तर अनेकांना तो सोपा मार्ग आकर्षक वाटतो. कारण मेहनतीपेक्षा शॉर्टकट मानसिकदृष्ट्या सोपा वाटतो मित्रांनो. चौथं कारण आहे भावनिक कमकुवतपणा. दुःखात निर्णय क्षमता कमी होते. जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचलेला असतो, तेव्हा तो तार्किक विचार कमी करतो. उदाहरण द्यायचं झालं तर जवळच्या व्यक्तीचं निधन, नातेसंबंध तुटणे, सतत अपयश येणे. अशा अवस्थेत एखादी व्यक्ती जर आधार देत बोलली, तर तिच्यावर पटकन विश्वास बसतो. बंधू लोक याच क्षणाची वाट पाहत असतात. ते आधी सहानुभूती दाखवतात, नंतर हळूहळू तुमच्यावर प्रभाव टाकायला लागतात. नंतर त्यांना हवं तसं तुमच्याकडून करून घेतात. पाचवं कारण आहे परंपरा आणि ऐकीव गोष्टी. अमुक ठिकाणी गेल्यावर काम झालं. आपल्या समाजात अनेक गोष्टी पुरावे नसतानाही पुढे चालू आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर फलाण्या बाबाकडे गेलो आणि माझं काम झालं. त्या मंदिरात नवस केला आणि माझा फायदा झाला. अशा कथा वारंवार ऐकल्या की आपल्यालाही वाटतं, एकदा करून पाहण्यात काय हरकत आहे. हळूहळू ही गोष्ट श्रद्धेपेक्षा सवय बनते. अंधश्रद्धा ही फक्त अज्ञानातून नाही, तर भीती, दुःख आणि आशेच्या मिश्रणातून तयार होते. त्यामुळे अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो त्याचा कधीच विश्वासघात होत नाही. धन्यवाद.